हॅलो मैत्रिणींनो, आजकाल सगळ्याच ब्लाऊजवर आरीवर्क येत आहे. आणि जर आरीवर्क नाही आलं तरी लेडीज काय करतात की त्याला वर्क करून घेतात. बरं ठीक आहे, वर्क करून घेतात आणि मग आपल्याकडे ब्लाऊज येतं शिवायला ब्लाऊज आलं की जे आलेलं वर्क असतं ते ॲक्च्युअल मापामध्ये आलेलं नसतं. ओके, हे एकतर खूप मोठ्या मापाचं असतं किंवा मग छोटं आलं तर आपण बाबा त्यात एक्स्ट्राची शिलाई बसते म्हणून ते देतो सोडून. पण जर क्लायंट जर छोटी असेल आणि वर्क जर एवढं जास्त आलेलं असेल ब्लाऊजला, मग त्याला आपल्याला काय करावं लागतं, त्याला ॲडजस्ट करावं लागतं ब्लाऊज. मग हे ब्लाऊज आपण त्यांच्या मापात त्यांना करून देतो. आणि काय होतं आहे माहिती का, नंतर हे जे खालचे जे डिझाईन आलेले आहे ते परफेक्ट येण्यासाठी आपल्याला इथं सिंगल दाब वापरावं लागतो आहे. सिंगल दाब, एका दाबाची मशीन असते, दाब असतो ना खालचा, तो वापरावा लागतो. प्लस एकतर सुया खूप तुटतात, त्यासाठी आपण काकलूत करायची म्हणून का जिथे ॲडजस्ट होईल तिथले आपण खडे काढायला बघतो, मणी काढायला बघतो. त्याच्यामुळे हातापायाची वाट लागून जाते चांगलीच. आणि हे पाठीमागातलं जे गळ्याचं आहे याला आपल्याला नॉट अटॅच करता येत नाही मशीनवर, म्हणून ही हातावर अटॅच केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि एवढं सगळं करून आपण क्लायंटला एकदम बेटर चांगलं ब्लाऊज देण्याचा प्रयत्न करतो, चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. मग ते क्लायंटला आपण जर 100-50 रुपये जास्त मागितलेच तर ते लगेच आपल्याला लेक्चर द्यायला चालू करते की हे सगळं डिझाईन आमच्या साडीतल्या ब्लाऊजवरच पूर्ण आलेलं होतं, तुम्ही फक्त शिवले, मग डिझाईन नाही, काही नाही, मग तुम्ही कशाचे पैसे घेताय. मग ते क्लायंट आपल्याला लगेच दुसऱ्या टेलरची ॲड्रेस द्यायला चालू करतं की हे मी असं शिवतात, ते मी तसं शिवतात. मला हे म्हणायचं आहे की एकतर वर्कचे ब्लाऊज ऑर्डिनरी कुणाकडनं पण शिवून घेतलं तर तुम्ही हे ब्लाऊज असं परफेक्ट कुठंच शिवून देत नाहीत. प्लस ते कुणीकडे बी कसं बी तुमचे खडे कसे बी काढतात आणि काही करून देतात. तुमच्या एवढ्या मोठ्या महागाच्या साडीवरचं ब्लाऊज तुम्ही असं कुणाकडे बी देणार, तुम्ही 10-10 हजाराच्या साड्या घेतो आणि 500 रुपये ब्लाऊजला द्यायला नको वाटते. मग आपण काय करायचं, मग आपण असे क्लायंट घ्यायचेच नाहीत. जसं काही मी करते, मला जे पैसे देतात त्याच क्लायंटचे ब्लाऊज मी शिवते. तुमच्याकडे बी आहेत का असे क्लायंट? सांगा मग मला कमेंट करून. बाय.